हॅलो, नमस्कार मुलांनो. तर पेज नंबर 39 पंडिता रमाबाई या धड्यातला पेज नंबर 39 जो आहे त्याच्यातला हा मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करण्यासाठी जे मुलांनी मला रिक्वेस्ट केली होती की टीचर हे आमच्यावर शेअर करा, कारण ह्याचं उत्तर ना सहसा मुलांना मिळत नाही, तर मी आज शेअर करत आहे. तर इथे काही मुद्दे दिलेले आहेत. त्या मुद्द्यांच्या आधारावरती आपल्याला एक परिच्छेद म्हणजे एक पॅसेज आपल्याला लिहायचा आहे, पॅरेग्राफ लिहायचा आहे. तर खूपच सोप्या पद्धतीने आपण हा लिहायचा आहे. तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने व्यवस्थित लिहा आणि परीक्षेमध्ये जर अशा प्रकारे लिहायला आलं किंवा एखादा दुसरा आला तर तुम्ही कसं लिहू शकता तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा होईल. तर काही मुद्दे दिलेले आहेत. सकाळची वेळ आहे, बाबांबरोबर फिरायला, झाडांवर बसलेले पक्षी, असे सगळे मुद्दे दिलेले आहेत. मग यावरून ना एक पॅसेज मी आता तुम्हाला दाखवते. सो आपण रीड करूया. त्याला शीर्षक दिलेलं आहे आगळी वेगळी सकाळ. तर आज पहाटे उठलो. सकाळची प्रसन्न वेळ होती. सकाळी बाबा नेहमी फिरायला जातात. आज मी त्यांना सोबत केली. बाहेर माळरानावर आलो. झाडांवरचे पक्ष्यांचे थवे नुकतेच उठले होते. त्यांची मधुर किलबिल कानी आली व मोकळ्या शुद्ध हवेची झुळूक मनाला आल्हाददायक वाटत होती. वातावरण अगदी प्रसन्न व मनोहारी होते. जरा रीडिंगमध्ये ना मनोहारी होते. मध्ये मध्ये मी बाबांशी गप्पा मारत होतो. सकाळच्या ताज्या हवेचे महत्त्व मला बाबा समजावून सांगत होते. मीही दररोज सकाळी फिरायचा माझा संकल्प त्यांना सांगितला. त्यांना आनंद झाला. प्रसन्न मनाने आम्ही घरी परतलो. अच्छा, इथे ना थोडं रायटिंग ब्लर झालेलं आहे. नंतर दिवसभर मला उल्हासित व ताजेतवाने वाटत होते. सो अशा प्रकारे हा काय झालेलं आहे की थोडंसं ना ब्लर वाटतंय ते, त्यामुळे मला सुद्धा रीड करताना असं वाटलं. आणि कसं आहे की अंधाराच्या याच्यामध्ये मी बसलेली आहे ना, तर थोडंसं मला रीडिंग करताना प्रॉब्लेम झाला. सो इट्स ओके. सो मुलांना अशा प्रकारे ना पूर्ण पॅसेज हा तुम्ही लिहायचा. जे मुद्दे दिलेले होते ना त्यालाच डिस्क्राईब केलेलं आहे आणि एक छोटं शीर्षक दिलेलं आहे आगळी वेगळी सकाळ किंवा सुंदर सकाळ, सकाळचा अनुभव, अशी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कोणतंही एखादं सुंदर त्याला पॅरेग्राफला सूट होईल असं नाव द्यायचं. ओके. सो आय होप तुम्हाला जो प्रश्न पडलेला होता पॅसेज हवा आहे तो क्लिअर झालेला आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. थँक्यू.